आता तुम्हाला दाखवलं 8:15 वाजलेत. 8:15 वाजले. खूप कामं करून घेतली. आता दीदीची शिफ्ट सकाळची झाली. सकाळची शिफ्ट झाल्यामुळे आता सकाळचा लवकर डबा वगैरे बनवून द्यायला लागते, भाजी चपाती. आणि आता साहेबांचा चाललंय आवरावरी. त्यांना जायचं आहे लवकर. माझी देवपूजा वगैरे राहिली अजून, पण पहिले म्हटले आता इकडे त्यांना चहा वगैरे द्यावा. साहेबांसाठी मी फ्रूट कापून ठेवलं आहे. हे वेगळे द्राक्ष आणले त्यांनी, लाल कलरचे, पण खूप छान आहे खायला, मस्त एकदम. पेर कापून ठेवलं आहे. सफरचंद दीदीला पण हेच दिलं मी. दीदीने द्राक्ष नाही नेले, फक्त पेर आणि सफरचंद घेतलं. आणि इकडे ठेवलं आहे आता साखरेचा चहा. दूध गरम होतं आहे. पिवळी बटाट्याची भाजी केलेली दीदीला. हा रात्रीचा थोडासा भात होता, तो लाल तिखट घालून गरम करून ठेवला आहे. चपात्या झाल्यात. आणि यशला लगेच मग एक भाकर पण बनवून ठेवली. ते पुन्हा नको भांडे. आता चहा वगैरे घेते. आता जे सकाळचं दीदीचं रुटीन झालं ते बरं झालं का, दीदी डबा देते आणि त्याच्यावर आमचं पण होऊन जातं. आणि ताई नाही आता 8 दिवस कामाला, त्या नाही त्या गावी गेल्यात. मग त्यामुळे सगळं मलाच उरकायचं. मग बरं होतं, पटापट एकात एक सगळं होऊन पण जातं. आणि अजून आता 8:15 झाली. यानंतर देवपूजा वगैरे. आता आमचा दोघांचा नाश्ता जे काय आहे सगळं करोपर्यंत एक मशीन लावून दिलेली. सकाळी उठले पाण्यामध्येच एक मशीन लावून दिलेली. आता आणि एक होणार. यश पण आहे घरीच. यशचे कपडे, साहेबांचे कपडे वगैरे जे निघाल ते एक मशीन लावायची. चला आता पहिले चहा वगैरे घेते. हे बघा आपल्या झाडाचे फुलं निघालेत. एक गुलाब, एक जास्वंद आणि एवढं मोगरा निघालं बघा. रोज इतके मोगऱ्याची फुलं निघतात भारी एकदम. जे गावचं झाड आणलेलं त्याला इतके सुंदर फुलं येतात. आता देवपूजा झाली, फुलं व्हायचे. एकदम भारी वाटतात बघा. खूप सुगंध आहे, एकदम छान असा सुगंध आहे. ओरिजिनल मोगरा एकदम. तर आता 10 वाजले बघा, बरोबर 10 वाजले. देवपूजा वगैरे सगळी झाली. फुलं वगैरे छान निघाली होती. देवपूजा झाली. दूध साखरेचा नैवेद्य ठेवून दिला आहे. इकडे पण दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. देवपूजा वगैरे करून घेतली आणि यशला नाश्ता वगैरे दिला. यश गेला. त्याची गाडी छोटी जी बाईक आहे ती सर्व्हिसिंग करायची. ते असतं त्यांचं काहीतरी 3 महिन्याचं 6 महिन्याचं असतं काही. तर ती गाडी घेऊन गेला सर्व्हिसिंगला. तर त्याला फक्त सकाळी नाश्ता वगैरे दिला फ्रूटचाच. आता फ्रूटच खात आहे सगळे सकाळचं. मी खाते आपली चपाती, भाजी चपाती, चहा चपाती जे असेल ते मी खाते. तर देवपूजा वगैरे झाली. सगळे घरचे फुलं भेटले एकदम मला समाधान लागतं. साहेब जातात दीदीला सोडायला, पण ते आणत नाही. आठवण नाही राहत किंवा पाकिट घेऊन नाही गेलेलं राहत, काहीतरी होतं मग ते काही आणत नाही. म्हणजे आहे घरी थोडेफार निघतात. आणि मोगऱ्याचे सगळ्या देवांना एक एक फूल वाहून सगळ्यांना फुरलेत बघा. महाराजांकडे पण, देवाऱ्यात पण सगळ्या प्रत्येकी भगवंतासमोर एक फूल मोगऱ्याचं आपलं अर्पण झालं आहे. चला आता हे झालं इकडे. आता तिकडे सफेद कपडे भिजवले. हे बघा सफेद कपडे भिजवले. एक मशीन होती, मशीनवर पाणी जातं म्हणून प्लास्टिक ठेवले, कारण मशीन खराब व्हायला लागली पाणी जाऊन बघा. तर एक मशीन झाली, ही दुसरी होती. आता 47 मिनिटावर राहिले. हे व्हाईट कपडे आता नंतर लावणार आहे. सकाळची पाण्यामध्ये एक मशीन करून घेतलेली, गोदडे वगैरे, तर ते सुकून जाईल. ती मशीन होईपर्यंत हे सुकून जाणार. मग जाड कपडे जे बी होते, जीन्स वगैरे टॉवेल सगळे लावून दिलेले. याचे जिमचे कपडे. याचं सकाळचं वातावरण आपलं. आता 10 वाजलेत. चला आता दुसरी मशीन झालं, हे काढून घेणार, ते टाकणार सुकायला. साहेबांनी काल फ्रूट आणलेलं, पण मी असंच पिशव्यांमध्ये ठेवलं बघा. हे तुम्हाला बोलली ना, असे दीदीला सकाळी काढून दिली येतो द्राक्षे. साहेबांना पण दिले नाश्त्याला. हे छान एवढे भारी द्राक्षे आहेत ना, खूपच एकदम टेस्टी. आणि जरा बी आंबट नाही, एकदम छान लागत आहेत खायला. हे वेगळेच आहेत बघा, लालवाले द्राक्षे. हे साहेब बोलले बाहेरगावचे असू शकतात, काय माहिती. आपल्याकडे ते ग्रीनच येतात नेहमी किंवा काळे. हे पहिल्यांदाच आणले त्यांनी. हे लाल द्राक्षे, पेर वगैरे, सफरचंद हे सगळं धुवून ठेवते, म्हणजे मुलांना रोज द्यायला होतं आहे. थोडं वेगळं फ्रूट जरा दिलं. चला हे झालेत सगळं. आता हे दोन साईडला ठेवते, फ्रीजमध्ये वेगळं करून ठेवते. असं पिशव्यांमध्ये होतं, या पिशव्यांमधून काढून घेतलं आहे मी आणि असं ठेवते आता धुवून डब्यांमध्ये घालून. ज्वारीचं दळण करून ठेवलं आहे, आज द्यायचं आहे. कालच बोलले दळणं करते, दळणं करून ठेवलेले आणि आता द्यायचं आहे. हे मला ही गावची ज्वारी होती, संगीताच्या सासूबाईने मला दिलेली. एवढी छान लागते भाकरी खायला. यश आता 2 टायमाला भाकरच खातोय. तुम्हाला बोलले यशचं डाईट पुन्हा चालू झालं आहे. ज्वारीची भाकर खूप भारी लागते खायला. द्यायचं आज दळण मला. हे बघा आता राहिला आहे मला फक्त साबुदाणा बनवायचा. साहेबांचा उपवास आहे, साबुदाणा बनवायचा आहे, किचन क्लीन करायचं आहे
आणि हे बघा फ्रूट धुवून ठेवलं मी आता नळाखाली सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आमरस बनवायचं तर आंबे पाण्यात घालून ठेवले सकाळपासूनच, जरा गरमी कमी होती त्यातली, पाण्यात घालून ठेवले. भांडी वगैरे आणि किचन. तर ताई ना आता मला लाद्या वगैरे पुसायच्या आहे, पण मी खाली वाकून लाद्या पुसत, खाली वाकले की मला खूप दम लागतो. आता मॉप घेणार, आपल्याकडे मॉप आहेत, तर मॉपनी मी लाद्या वगैरे पटापट पुसून घेते, किचन भांडी आवरते. नंतर लास्टला एकदा साबुदाणे आणि आमरस बनवेल तेव्हा तुम्हाला भेटते. आता बाकीचे सगळे कामं आवरून घेते, कारण इकडं खूप पसारा पडलेला आहे, हे सगळं आवरून घेते. खाली वाकले आता, एक तर सकाळपासून कंटिन्यू काम करते, दम लागलेला अगोदरच, आणि आता खाली वाकून जर लादे पुसली तर माझी छाती भरणार. आवरून घेते आत्ताच बघा. अजून एक कपडे मशीन होती, ते कपडे सुकायला घालायचे, लाद्या पुसायच्या आणि मग बनवायला जाईल तेव्हा तुम्हाला भेटते. आता पटापट आवरते. तर आता मी घेतलंय सगळं आवरून, इकडचं पूर्ण सगळी क्लिनिंग करून घेतली. व्हिडिओ वगैरे नाही घेतला, ना ट्रायपॉड लावला, ना काही केलं. आता कोण आलंय बघते. हे बघा सगळं घर चकाचक करून घेतलं, बेडशीट वगैरे आवरलं. इथं खूप पसारा झाला होता, हा सगळा आवरून घेतला. हे शेंगा काल चवळीच्या शेंगा आणल्या साहेबांनी, मी निवडल्या, त्या स्वच्छ धुवून ठेवल्या. म्हणजे आता अशा पाण्यातून सुक्या होतील व्यवस्थित, असं ना काही कापून ठेवायला होतील. माझं हे करून ठेवलं आहे. इकडचं सगळं क्लीन करून घेतलं बघा, आवरून घेतलं. यश आज घरी आहे, तर आता बाहेर गेलेलं, गाडी घेऊन बोलली, तर बाहेर काहीतरी नाश्ता वगैरे केला आहे बोलला. मग आता खाण्याचं काही त्याचं टेन्शन नाही. आता बनवायचं साहेबांना साबुदाणा आणि आंबे वगैरे कापून ठेवलेत मी रस बनवायला. तर चला आता घेते इथं बनवायला. तर चला यश आला इकडे. आज घरी म्हटलं माझ्या डोक्याला ताप आहे त्याचा. बघा साबुदाणा बनवायचं, त्यासाठी एक बटाटा कापून घेतला, सालं काढून, शेंगदाणे आणि मिरची काढून ठेवली. तर हे नंतर बनवणार आहे. बघा आंबे कापून ठेवले मी, म्हटलं हे पहिले 5 आंबे काढले, 6 काढले, फ्रीजमध्ये ठेवून दिला. 5 आंब्याचं मी गर काढून घेतला. आता मिक्सरला बारीक करून घेते. बघा असा मिक्सरला चांगला फिरवून घेतलाय मी. कलर एकदम छान आला, मस्त एकदम. आज मी यामध्ये ना केसर, ना वेलची, दूध किंवा तूप काही सुद्धा घालणार नाही, कारण मागच्या वेळेला मी बनवलं तूप वगैरे घालून, थोडंसं दूध घातलं. यशनी आणि दीदीने अजिबात खाल्लं नाही, बोलले नको, आपला जसं नॉर्मल असतो पहिलं तसंच बनव. मग खाल्ला नाही तर माझ्या जीवाला लागलं. आज असंच ठेवणार आहे. तर चला आता याला फ्रीजमध्ये ठेवते आणि साबुदाणे बनवायला घेते. बघा तेलामध्ये मी बटाटा मीठ घालून चांगला असं परतून घेतलाय. आता खूप वेळा दाखवते मी साबुदाणे, तर आता आज काही डिटेलमध्ये काही दाखवत नाही एवढं. बटाटा शिजला इथे, आणि शेंगदाणे आणि मिरची मी मिक्सरची जाडसर फिरून घेते. तिखट होईल, एक मिरची काढून घेतली, जास्त मिरची आहे. असं जाडसर फिरून घेते. जशी चटणी बनवते तसंही फिरून घेतलंय. भाजलेले शेंगदाणे, साहेबांच्या साबुदाण्याचं तेल एकदम कमी असतंय, खूप कमी घातलंय तेल. आणि साबुदाणा मी जास्त भिजवलाय, उद्याला मला पण लागणार. मग कधी कधी विसरून जाते, म्हणून त्यांच्या उपवासा दिवशी मी एक्स्ट्रा टाकून ठेवते. पोरांना खायचं असलं तरी बनवता येतं, आणि राहिलं तर मला पण बनवायला होतं. तर बघा अर्धा घेतलाय आणि अर्धा ठेवलाय मी. गॅस फास्ट आहे, फास्ट गॅसवर परतून घेते थोडंसं पटापट. मीठ मी घातलेलं आहे बटाटा शिजायला, आणि थोडंसं शेंगदाणे मिरची बारीक करत होते तेव्हा पण टाकलंय. आता मीठ घालत नाही मी.
1 मिनिटभर झाकण ठेवते. फास्ट गॅसवर परतून घेतले चांगले एकदम आणि काढून घेते. जे डब्यात द्यायचे त्यांना त्याच डब्यामध्ये काढून घेते. डबा भरून ठेवलाय आणि राहिले ते यशला खायचे असले तर यश खाणार. गरम लगेच झाकण नाही लावत. आता ही गरम कढई वगैरे मला लगेच घासायला नाही होणार. यशला काढून देते प्लेटमध्ये. तर बघा आता सगळं झालं. कढई गरम म्हणून घासली नाही. यश आहे तिकडं AC लावून बसलाय. आज घरात आहे म्हटल्यावर 1 वाजला बघा. मला सगळं एकटीला आवरायचं होतं आज. 1 वाजला सगळं आवरून घेतलंय. कुठे काय गोंधळ नाही ठेवलाय. सफेद कपड्याची आता मशीन लावली. आता 2 तासावर लावली. ती आरामात आता संध्याकाळी पाणी भरायला उठेल 5 वाजता तेव्हा सुकायला घालेल कपडे. तोपर्यंत होती मशीन. बरं वाटतं पण एकटी सगळे कामं केले बरं वाटतं. पण जास्त उभं राहिल्यामुळे थोडासा कमरेला प्रॉब्लेम येतो. जास्त उभं राहायला त्रास होतो त्याने. म्हणून नाही तर मी एकटी पण पहिले तर एकटीच करत होते. आता सध्या ताई आपल्याकडे कामाला. पण ठीक आहे असू द्या. लोड येतो पण एकटीने सगळं करायचं. लाद्या वगैरे पुसायला लोड येतो. दम लागतो म्हणून. ठीक आहे चालेल. आता साहेब येतील डबा घ्यायला. मी पण जेवली नाही अजून. यशनी बाहेर खाऊन आलाय म्हणून त्याला काही जेवायचं नाही आहे. ठीक आहे आता ती कढई वगैरे थंड झाल्यावर घासेल किंवा पाण्यामध्ये घासेल संध्याकाळी. चालेल ठीक आहे. चला आता ह्या व्हिडिओला इथं थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.